हाय फ्रेंड्स, पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये चंपाषष्ठी निमित्त केला असतो तो आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। भरीत आणि रोडगा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा बनवला जातो आणि आजच्या दिवशी या भरीताचा आणि या रोडग्याचा खूप मान आहे। तर आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या पूजा रेसिपी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साइडच्या घंटी या चिन्हाचे बटन प्रेस करा। वांग्याचं भरीत करण्यासाठी या ठिकाणी एकदम मोठं असं फ्रेश वांग घेतलेलं आहे आणि हे भरीताचंच वांग आहे। एकदम चविष्ट असं हे भरीत होतं या वांग्याचं। सोबतच कांद्याची पात, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। कांद्याची पात ही स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला वांग भाजण्यासाठी डायरेक्ट गॅसवरती सुद्धा आपल्याला भाजता येईल। तर या ठिकाणी पापड भाजणीवरती मी भाजून घेणार आहे। तर चांगलं याला तेल लावून घेतल्यानंतर हे वांग व्यवस्थित भाजलं जातं। तर हे वांग भाजेपर्यंत आपण ही कांद्याची पात चिरून घेऊ, त्यानंतर हिरव्या मिरच्या सुद्धा चिरून घेऊयात। तर हे अशा प्रकारे मी चिरून घेतलंय आणि मिरच्या थोड्या एकाच्या दोनच अशा केलेल्या आहेत, जास्त बारीक कट केल्या नाही। तर इकडे वांग ही भाजत आलेलं आहे। तर आपल्याला हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। वांग हे चांगलं भाजून झालंय तर 1-2 मिनिटं आपण याला थंड करायला ठेवू। तर थंड झाल्यानंतर या वांग्यावरची ही जी काळी साल आहे ती काढून टाकून घेऊया। तर हे इकडे मिरच्या सुद्धा आपल्या भाजत आलेल्या आहेत। तर फ्रेंड्स, आजच्या दिवशी कांद्याची पात आणि हे वांग मिक्स भरीताचाच खूप मान आहे। तर बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात। तर चंपाषष्ठीला आमच्याकडे अशा पद्धतीचं हे भरीत करत असतात। तर यावरची आपण साल काढून घेतलेली आहे। मिरच्या पण भाजून झाल्यात। तर आता कांद्याची पात ही जाडसर मी थोडीशी वाटून घेते। तर दगडी खलबत्त्यामध्ये एकदम व्यवस्थित वाटल्या जाईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही वाटली तर बारीक होईल असं पाणी पाणी, त्यासाठी थोडं जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचंय। तर हे अशा पद्धतीने मी वाटून घेतले। तर आता या ठिकाणी आपल्याला मिरच्या सुद्धा वाटून घ्यायच्यात। मिरच्या थोड्याशा बारीक वाटल्या तरी चालतील। तर आता या मिरच्या सोबतच मी लसूण पाकळ्या पण घेतलेल्या आहेत। मस्त याचा बारीक ठेचा करून झालाय। तर आता हा सुद्धा या कांद्याच्या पातीमध्ये आपण मिक्स करू। वांग चांगलं आता थंड झालेलं आहे। तर याचं देठ कापून टाकायचं आणि हे चाकूनीच अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण उकलून घ्यायचे। म्हणजे यामध्ये जर हे वांग किडेलं असेल तर आपल्याला लगेच कळतं, जर असेल तर ते टाकून देऊन लगेच दुसरं वांग आपल्याला भाजता येईल। हे भाजलेलं वांग हाताने चांगलं कुचकरून घ्यायचं। त्यानंतर चिरलेली कोथिंबीर थोडीशी जास्तीची घ्यायची, चवीपुरतं मीठ, त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा आणि कांद्याची पात सुद्धा आपण यामध्येच मिक्स केलेली आहे। तर आता संपूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठही चांगलं मिसळू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यावरती तडका टाकायचा आहे। तर तेल, मोहरी आणि जिऱ्याचा मी या ठिकाणी तडका करून घेतलाय आणि तो तडका पॅन खाली उतरवल्यानंतरच त्यामध्ये चुटकीभर हळद टाकायची आहे। हळदीमुळे या भरीताचा कलर अगदी चमचमीत असा दिसतो। तर हे तडका टाकून झाल्यानंतर हे चमच्याने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर अगदी कमी वेळेमध्ये आपलं हे झटपट चमचमीत असं भरीत तयार झालेलं आहे। तर आता आपण लगेच रोडगा तयार करायला घेऊया। तर रोडगा म्हणजे बाजरीची भाकरीच, फक्त आजच्या दिवशीला रोडगा म्हणतात। तर फक्त तीळ लावून जी भाकरी करतात त्यालाच रोडगा म्हणत असतात। तर आता या ठिकाणी 2 वाट्या असं मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तर 2 भाकरी होईल इतकंच पीठ आहे हे। तर आता हे पीठ व्यवस्थित मी मळून घेतलंय। तर याच्या मी छोट्या छोट्या 2 भाकरी टाकते। बरेच जण जाड अशा भाकरी टाकतात, पण आपल्याला सुद्धा खाण्यासाठी या पातळच भाकरी कराव्यात। तर यावरती भाकरी पूर्ण झाल्यानंतर थोडेसे तीळ लावून घ्यावेत, कारण तिळाचा खूप मान आहे आजच्या दिवशी। त्यानंतर तव्यावरती ही भाकरी आपण टाकून घेऊया, पाणी फिरून घ्यायचं। बरेच जण हा रोडगा डायरेक्ट हातावरती सुद्धा करतात। पाणी लावून झाल्यानंतर थोडेसे तीळ वरतून सुद्धा लावावेत। अगदी चवदार अशी लागते ही भाकरी आणि कडेकाठेने ती व्यवस्थित भाजून घ्यावी। अगदी खरबूज कुरकुरीत भाजून घेतल्यानंतर अगदी चवदार लागते। तर हे अशा पद्धतीने आपली एक भाकरी तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा भाकरी करून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स, आजच्या दिवशी चंपाषष्ठीचा हा नैवेद्य आपला रेडी आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचं मिक्स भरीत आणि रोडगा घरी करून पहा। आवडल्यानंतर पुढे शेअर करा। धन्यवाद।